आहोत नाशिकमध्ये, कारण एसआयटी टीम आणि फॉरेन्सिक टीम खराच्या ओकस या ऑफिसमध्ये दाखल झाली आहे। सलग तिसऱ्या दिवशी फॉरेन्सिकच्या टीमकडून पंचनामा केला जातोय। खराचे सील केलेले ओकस कार्यालय पुन्हा एकदा उघडण्यात आलेलं आहे। खरातला कोर्टात हजर करण्यापूर्वी पुरावे गोळा करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे। या संदर्भात आपण थेट त्या ठिकाणी जाणार आहोत। पवन येवले आमचे प्रतिनिधी आपल्याला सगळी माहिती देत आहेत। पवन, आज तिसरा दिवस आहे ओकस ऑफिसमध्ये एसआयटी आणि फॉरेन्सिक टीम दाखल झाली आहे। 2 दिवसात नेमका कसा तपास करण्यात आला आणि आता नेमकं काय घडतंय? नक्कीच आपण जर बघितलं तर आज सलग तिसऱ्या दिवशी एसआयटीचं पथक जे आहे ते फॉरेन्सिक व्हॅन्स आपल्याला या ठिकाणी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये जे भोंदू अशोक खरात याचं ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर नावाचं ऑफिस होतं, याच ठिकाणी तो अनेकांचं भविष्य पाहत होता आणि तपासामध्ये देखील अशी माहिती आली की याच ठिकाणी तो काळे कारनामे जो आहे तो करत होता। आता त्याच ठिकाणी फॉरेन्सिक व्हॅन आणि एसआयटीच्या पथकाच्या माध्यमातून या ठिकाणी पंचनामा जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। आज सलग हा पंचनामाचा तिसरा दिवस आहे। काल देखील सकाळी फॉरेन्सिक व्हॅन आणि पोलिसांनी हे जे त्याचं कार्यालय आहे ते उघडलेलं होतं। हे खरं तर अगोदर सील करण्यात आलेलं होतं। संध्याकाळी पुन्हा प्रायव्हेट गाडीतनं आलेल्या पोलिसांनी हे कार्यालय उघडून या ठिकाणी काही कागदपत्री तपास जो आहे तो केलेला होता। आज पुन्हा एकदा सकाळच्या सुमारास आपल्याला हे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन जी आहे ती ओकस प्रॉपर्टी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं। एसआयटीच्या माध्यमातून तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। खरं तर उद्या अशोक खरात याची जी पोलीस कस्टडी आहे ती संपणार आहे आणि त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे। त्यामुळे कोर्टात युक्तिवाद करताना कशा पद्धतीचे पुरावे जे आहेत ते एसआयटीने जमा केलेले आहेत, पोलिसांनी जमा केलेले आहेत, ते सादर करण्यात आहेत आणि त्याला आणखी त्याच्या कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी जी आहे ती करू शकतात। त्यामुळे पोलिसांकडनं आपल्याला जर बघितलं तर अधिकचा तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। या ठिकाणी स्कॅनिंग जी आहे ती सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळालेली आहे। या ओकस प्रॉपर्टी जे खराचं कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी आज पुन्हा फॉरेन्सिक व्हॅन असेल, एसआयटीच्या पोलिसांचे 2 वाहनं जे आहेत ते दाखल झालेले आहेत। त्यांच्या माध्यमातून अनेक पद्धतीचे पुरावे जे आहेत ते गोळा करण्याचं काम सध्या आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। वर्षा, निश्चितच या संपूर्ण तपासावरती आपले लक्ष असणार आहे। पवन, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एसआयटी आणि फॉरेन्सिक टीम भोंदू खराच्या ओकस या ऑफिसमध्ये दाखल झाली। हेच ते ओकस ऑफिस आहे आणि याच ओकस ऑफिसमध्ये आता तपास केला जातोय। सलग तिसऱ्या दिवशी फॉरेन्सिकच्या टीमकडून पंचनामा केला जातोय।